सर एक काय कारवाई होती, हे आरोपी कशाचे आहे? पुल्लिक नगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 26/2026 प्राणघातक हमला करणे आणि दहशत निर्माण करणे, फायरिंग करणे अशा कृत्य केलेले आहेत आरोपींनी. त्या अनुषंगाने पुल्लिक नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहे. त्यातील अटक आरोपी क्रमांक 1 ते 7 यांना तपासकामी आम्ही आज रोजी इथे बाहेर काढलेला आहे. त्या आरोपितांनी गुन्हा केल्यानंतर कुठे लपले होते, यापैकी 3 आरोपी कुठे लपले होते ते ठिकाणं दाखवण्यासाठी ते आलेले आहेत. ते व्हेरीफाय केलेले आहे आम्ही आणि सदर परिसरात परिसरातून आता त्यांना पुढील कारवाईसाठी आम्ही कोर्टात नेत आहोत. साहेब ह्यांच्यावर जे कलम आहे त्याच्या अगोदर पण ह्याच्यावर काय केस होते? याच्यातील आरोपी जो शुभम जाट आहे त्याच्यावर यापूर्वी 19 केसेस पुल्लिक नगर, मुकुंदवाडी, जवाहरनगर, करमाड, एम सिडको असे विविध गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याचे मनोज पडूळ आणि इतर जे सहआरोपी आहेत त्यांच्यावर 2 गुन्हे दाखल आहेत. तुम्ही काय आवाहन करणार इथून जनताला? इथं आम्ही नागरिकांना आवाहन करू इच्छितो की कुठलाही गुंड, कुठलाही बदमाश याच्या दहशतीत राहू नका. आणि जे कोणी स्वतःला हा सेना ते सेना म्हणून जर जे विविध गुन्हेगारी गट तयार केलेले आहेत, वानर सेना वगैरे अशा प्रकारचे, त्या कुठल्याही त्यांच्या दहशतीमध्ये राहू नका. पोलीस त्यांच्या विरोधात सक्त ते सक्त कारवाई करेल. तुम्ही फक्त पोलिसांवर विश्वास ठेवा, कायद्यावर विश्वास ठेवा. कायदा हातात घेऊ नका. तुमच्यावर काही तुमच्या विरुद्ध काही त्यांनी काही हे केलेलं असेल, तुमच्यावर काही कृत्य केलेलं असेल, मारहाण असेल, दहशत निर्माण करण्यासाठी काही चाकूनी धाक असेल, शक्तिशस्त्रांनी धाक दिलेला असेल, तर बिलकुल तुम्ही त्या विरोधात जे काही हद्द आहे त्या अनुषंगाने त्या पोलीस स्टेशनला तक्रार करा. आम्ही सक्त ते सक्त कारवाई करत आहोत. आपलं पुरं नाव आणि पद आहे? आम्ही पोलीस निरीक्षक भंडारे, अशोक भंडारे, पुल्लिक नगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी. थँक्यू.